पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळून कमावलेला काळा पैसा गेला कुठे? सीबीआय आता थेट आरोपींच्या घरात घुसणार आहे आणि त्या गुप्त तिजोऱ्या उघडणार आहे. पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं आता थेट आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. या रॅकेटची पाळंमुळं खणून काढताना सीबीआयच्या हाती लागला एक नवा आणि धक्कादायक सुगावा. सीबीआयच्या कोठडीत असलेल्या मुख्य सूत्रधार मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांचा पाय आता आणखी खोलात गेलाय. तपास यंत्रणांना संशय आहे की पेपर विकून जो कोट्यावधींचा काळा पैसा गोळा झाला, त्यातून मोठ्या प्रमाणावर सोनं आणि महागड्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचा घाम गाळून कमावलेल्या पैशांवर या आरोपींनी सोन्याचे दागिने मढवले. सीबीआय या दोघींच्या दागिने खरेदीची सखोल चौकशी करणार आहेत. त्यांनी खरेदी केलेल्या दागिन्यांच्या पावत्या, बिल आणि दुकानदाराचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. दोघींच्या घरात असलेले मौल्यवान दागिने सीबीआय जप्त करण्याच्या तयारीत आहे. टार्गेट अगदी स्पष्ट आहे: अधिकृत उत्पन्नाचा स्रोत आणि या दागिन्यांचं मूल्य. जर या दोघींच्या बँक खात्यांचा आणि अधिकृत कमाईचा हिशोब या महागड्या दागिन्यांशी जुळला नाही तर हा पैसा पेपर फुटीच्या काळ्या कमाईतूनच आल्याचं सिद्ध होईल. सीबीआयचा फास आवळला गेलाय आणि लवकरच या रॅकेट मधील अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाचा बाजार मांडून गरिबांच्या मुलाचं भविष्य अंधारात ढकलणाऱ्यांना कायद्याचा हात चाबूक बसणं गरजेचं आहे. सीबीआयची ही कारवाई केवळ पैशांचा शोध नाहीये, तर व्यवस्थेवरील विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न आहे. पैशांच्या हव्यासापोटी केलेलं हे पाप आरोपींना थेट तुरुंगाच्या अंधार कोठडीत चढवणार हे स्पष्ट झालंय. विद्यार्थ्यांच्या अश्रूंची आणि श्रमाची किंमत सोन्याच्या दागिन्यांनी चुकवता येत नाही, कारण काळ्या पैशांची चमक कायद्याच्या इशाऱ्यासमोर फिकी पडतेच. पैसा कुठेही लपवा, सीबीआय पाळंमुळं खणून काढणारच. आता तर केवळ दागिने रडारवर आहेत, पुढे संपूर्ण साम्राज्यच उद्ध्वस्त होणार यात शंका नाहीये. तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.